स्टार्ट. नमस्कार डॉक्टर मंडळी, पर्टिक्युलरली सर्जन डॉक्टर्स ज्यांचे लहान हॉस्पिटल आहेत 10 किंवा 15 बेडशीट आणि तिथं डेली 5 किंवा 7 ऑपरेशन किंवा आठवड्याला 10 ऑपरेशन होत असतील, त्याच्यासाठी ऑटोक्लेव्ह सिस्टीम कशी करायची आणि इन्स्ट्रुमेंट कसे ॲडजस्ट करायचे, कमीत कमी लाईट बिलामध्ये जास्तीत जास्त इन्स्ट्रुमेंट कशी ऑटोक्लेव्ह करायची याचे तुम्हाला मी आयडिया देत आहे. नमस्कार महाराष्ट्रातील तमाम सर्जन डॉक्टर व छोटे सर्जिकल हॉस्पिटल यांच्यासाठी ऑटोक्लेव्ह सिस्टीम कशी करायची ही मी थोडक्यात. तर सर्व सर्जन डॉक्टर त्याचे सगळेच ब्रँचेस आलेत. ENT असू दे, ऑर्थोपेडिक असू दे, ऑप्थॅल्मिक सर्जन असू दे, ऑल फॉर सर्जन्स आपण कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ऑपरेशन ऑटोक्लेव्ह किटच्या सहाय्याने कशी करू शकतो त्याची तुम्हाला मी माहिती देत आहे. तर आपण एक ऑपरेशन व्यवस्थित करू शकतो. आज ह्या एका किटमध्ये काय लागतं त्याचं मी तुम्हाला माहिती देतो. मी हे किट लावलेलं आहे. ह्या किटमधून तुम्हाला हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, पाइल्स, फिशर, सिबॅसिस सिस्ट, ॲब्सेस, IND, इन्सिजन, ड्रेनेज, सिबॅसिस सिस्ट, लायपोमा वगैरे वगैरे छोटी छोटी ऑपरेशन तुम्ही सहजासहजी एवढ्या किटमध्ये करू शकता. याच्यापेक्षा जास्त इन्स्ट्रुमेंट लागत नाही आणि जर का लागली तर आपल्या एक इमर्जन्सी किटसुद्धा आहे. तर ह्याच्यामध्ये टूथ फोरशेप, निडल होल्डर, सीझर, प्लेन फोरशेप आणि BP हँडल ठेवलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण बॅबकॉप 2, एलिस 2 ठेवलेले आहेत. ह्याच्यात 5 आर्टरी फोरशेप ठेवलेले आहेत. त्यात 3 मॉस्क्युट आहेत आणि 2 मिडल साईज आर्टरी फोरशेप आहेत. ह्याच्यामध्ये 2 रिट्रॅक्टर आहेत. एक राईट अँगल, एक शी रिट्रॅक्टर आणि एक स्पंज होल्डर आहे. हा मॉप घेतलेला आहे. ह्या मॉपमध्ये बार्बर्स ठेवलेले आहेत, कॉटन बॉल ठेवलेले आहेत, गॉज पीस आणि पॅड ठेवलेले आहेत आणि 3 ग्लोव्ज पेअर पण ठेवलेले आहेत. त्या किटमध्ये आपल्याला परत एक सर्जन्स गाऊन 2 होल शीट आणि ट्रॉली शीट ठेवलेलं आहे. आता हे सगळं आपण हे जे आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागतात ते तुम्हाला दाखवली, ती एका पिशवीत आपण भरलेली आहे. भरल्यानंतर ही इथे टाईट असे बांधलेले आहे. बांधल्यानंतर आता ही आपण ऑटोक्लेव्ह ड्रममध्ये टाकायचं आहे. हे ऑटोक्लेव्ह ड्रममध्ये एका वेळी 7 सेट बसू शकतात. अलग लक्षात, 1 2 3 4 असे 7 सेट बसू शकतात. असल्यानंतर हे आपण टाईट करून हे ऑटोक्लेव्हला द्यायचं. दुसऱ्या ड्रममध्ये आपण फक्त गाऊन भरलेले आहेत. एका वेळी तुम्ही 12 राऊंड तुम्ही भरू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि ह्याच्यामध्ये होल शीट आणि ट्रॉली शीट भरलेले आहेत. ओके, हा एक्स्ट्रा ड्रम आहे. याला इमर्जन्सी ड्रम म्हणतात. ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची मेजर ऑपरेशनची इन्स्ट्रुमेंट असतात, एक्स्ट्रा ठेवलेले असतात. डॉईन्स आहे, सी रिट्रॅक्टर आहे, राईट अँगल रिट्रॅक्टर आहे, सिंग स्टिपुलर आहे. सगळ्या प्रकारचे भरपूर एक्स्ट्रा इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहे. BP हँडल ठेवले आहेत, राईट अँगल, सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत. ओके, ठेवलेले आहेत. बुलडॉग फोरशेप हे कधी लागत नाही, पण आपण इमर्जन्सी आपण ठेवू शकतो. त्याच्यामध्ये किडनी ट्रे, ग्लोव्ज, ट्यूब्स ऑटोक्लेव्ह करून ठेवण्यासाठी आणि पॅड वगैरे मॉप ह्या एक्स्ट्रा ड्रममध्ये ऑटोक्लेव्ह करण्यासाठी ठेवलं जातं. ऑटोक्लेव्ह तयार केलेले आहेत, ड्रम भरलेले आहेत, पण त्याच्यात ऑटोक्लेव्ह स्ट्रीप लावायची आहे. आता हे ऑटोक्लेव्ह स्ट्रीपचं रजिस्टर ठेवलेलं आहे. आता ऑटोक्लेव्हच्या 2 स्ट्रीप असतात ठेवायच्या आणि दुसरी मध्ये स्ट्रीप टाकलेली आहे आणि एक बाहेर लावली आहे. हे चांगल्या पद्धतीनं ऑटोक्लेव्ह झाले असेल तर ती काळी पडते, हे माहीत असतं. आता आपली सगळी ऑटोक्लेव्ह ड्रमची सगळी तयारी केलेली आहे. त्यात सगळे किट ठेवलेले आहेत, स्ट्रीप टाकलेले आहेत. हा ऑटोक्लेव्ह ड्रम आहे, स्टरलायझर सुद्धा म्हणतात त्याला. ह्याच्यात आमच्या ड्रममध्ये 3 ड्रम बसू शकतात. तर ह्या पद्धतीनं हे ड्रमचे जाळी आहे ती ओपन आहे का बघायचं आणि त्याच्यामध्ये हे किट टाकायचं. हे ऑपरेशन किट.
ह्याच्यात अजून सुद्धा इन्स्ट्रुमेंट बसू शकतात, पण आपण आता सध्या 30 ठेवू, 2च ठेवू. हे सगळं पटपट पटपट आवडून घ्यायचं सगळं. तर हे सिस्टरनी ड्रम चालू केलेला आहे, इलेक्ट्रिक बिल चालू झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटी सुरू झालेली आहे. ओके. किती वेळ चुकलं, पहिल्या ड्रमचं पाणी गरम व्हायला वेळ लागतो, पण पाण्याची लेवल व्यवस्थित आहे का हे चेक करत जावा. जर ह्याच्यात पाणी नसेल तर त्या कॉईल सगळ्या जळून मोठं नुकसान होऊ शकेल. म्हणून रेग्युलर पाणी चेक करत जावा, प्रत्येक वेळी पाणी भरत जावा. आता हे सगळं तयारी झालेलं आहे. आपण आता करंट पण चालू केलेला आहे. पहिल्या ड्रमला पाणी गरम व्हायला फार वेळ लागतो, म्हणून पहिला ड्रम 35 ते 45 मिनिट ठेवावा किंवा 15वर प्रेशर येऊपर्यंत ते ठेवावं. पण 45 मिनिटं ठेवणं अतिशय चांगलं. दुसरा, तिसरा आणि चौथा ड्रम हा 30 ते 25 मिनिट ठेवावा लागेल आणि त्यामध्ये सगळं ते आटोक्ले होऊन जाईल. चौथा ड्रम ठेवायचा लागेल, त्याच्यामध्ये ग्लोव्ज, स्टीलचे इन्स्ट्रुमेंट्स, स्पंज, ट्यूब्स, राईस ट्यूब किंवा इतर ट्यूब्स वगैरे असतात. नो राईस ट्यूब, इतर ट्यूब्स असतात प्लॅस्टिकच्या वस्तू, त्या तुम्ही फक्त 15 ते 20 मिनिट ठेवायचं. पाणी रेग्युलर चेक करत जावा. आणि ही माहिती सर्व महाराष्ट्रातील सर्जन, सर्व भारतातील सर्जन लोकांसाठी, ज्यांचे छोटे हॉस्पिटल आहेत, 10 किंवा 12 बेडचे हॉस्पिटल आहेत, दिवसाला 4 किंवा 5 सर्जरी होत असतील किंवा आठवड्याला 7 सर्जरी होत असतील, तर त्यांच्यासाठी ही कमीत कमी लाईट बिल येण्यासाठी हा व्हिडिओ अतिशय फायदेशीर आहे. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व सर्जन डॉक्टरांना शेअर करा. त्यात सगळ्या प्रकारची सर्जन आली. थँक्यू व्हेरी मच.